तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कशा प्रकारे आपण बजेटसाठी प्लॅन करू शकतो. बजेट कशा प्रकारे असतं, प्री बजेट, पोस्ट बजेट रॅली काय असते, आणि सोबतच बजेटच्या आधी आपण स्टॉकवरती आपण फोकस असला पाहिजे का बजेट झाल्यानंतर असला पाहिजे. बऱ्यापैकी ह्या आयडिया ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर पेन आणि पेपर घेऊन ठेवा, आणि जगात जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठं पण वाटली इन्फॉर्मेटिव्ह देन तुम्ही नोट डाऊन करू शकता ट्रेडिंग डायरीमध्ये. तर आता आपण स्टार्ट करू. माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी आहे प्रसाद आणि आपण बघताय PS ट्रेडिंग. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर क्लिक करू शकता, जेणेकरून येणारी जी पण इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण थोडंसं, जर का आपल्याला बजेटबद्दल आयडिया पाहिजे असेल, बजेट काय असतं, तर बजेटमध्ये स्पेसिफिक की 1 फेब्रुवारीला आपलं जे पण फायनान्शियल मिनिस्ट्री असतील ते 1 फेब्रुवारीच्या दिवशी आपलं जे पूर्ण वर्षभराचा ताळेबंद जो असतो आर्थिक, ओके, तर तो अनाऊन्स करतात, ज्यामध्ये 1 फेब्रुवारीनंतर ते लोक डिसाईड करत असतात की कोणते वेगवेगळे सेक्टर आहे त्याच्यावरती त्यांना पैसा खर्च करायचा आहे. म्हणजे नियोजन केलेलं असतं की ह्या सेक्टरवरती आपल्याला फोकस द्यायचा आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं डिग्रोथ करायचं आहे, ह्याच्यामध्ये ग्रोथ करायचं आहे. तर तशा प्रकारे जर का त्यांनी फोकस दिला तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा त्यांच्या कंपन्यांवरती, त्यांच्या इन द सेन्स त्या प्रकारच्या कंपन्यांवरती पडू शकतो. म्हणजे काय की एक्झाम्पल आपण यूज करूया. एक्झाम्पलसाठी आपण हे गोष्ट घेतो आहे. सोबतच जी पण इन्फॉर्मेशन असणार आहे, कुठल्या पण शेअरचं नाव किंवा कुठल्या पण सेक्टरचं असेल, बाय किंवा सेलसाठी बिलकुल पण नाही आहे, रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तर तुम्ही तुमच्या बेसवरती स्टडी करा. मी कशा प्रकारे स्टडी करतो ते मी तुम्हाला जस्ट दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक ई व्ही सेक्टर आपण घेतलं आहे. EV सेक्टर, तर EV म्हणजे काय, इलेक्ट्रिक व्हेकल. तर बऱ्यापैकी इलेक्ट्रिक व्हेकल जर का आपल्याला बघायचं असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलपासून बघायचं असेल की इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅक साईडला, इलेक्ट्रिकल व्हेकलच्या पाठीमागच्या बाजूला कोणकोणते सेक्टर काम करतात. म्हणजे काय की एक EV गाडी जर का तुम्हाला तयार करून पाहिजे असेल, इन द सेन्स आपण बाय करणार आहे EV व्हेकल, देन EV व्हेकलसाठी काय लागतं आहे, तर ॲटोमोबाईल इंडस्ट्री तो एक सेक्टर झाला. त्यानंतरनं ती गाडी चालायला पॉवर लागणार, त्यानंतरनं त्याच्यामध्ये चार्जिंग करायला चार्जिंग स्टेशन्स लागतील. ओके, म्हणजे थोडक्यात जर का आपण गाडीचं एक्झाम्पल घ्यायला लागलो, EV सेक्टरचं एक्झाम्पल घ्यायला, बट तिला रन व्हायला पाठीमागं आणि 5-6 सेक्टर आहे ते त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. तर सिमिलरली जे पण बजेट असणार आहे त्या बजेटमध्ये वेगवेगळे सेक्टर असणार आहेत. ते वेगवेगळे सेक्टर रन व्हायसाठी कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते सेक्टर त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात, तिला आपण थोडंसं फोकस देणार आहे. तर सगळ्यांना माहिती आहे, आपले जे प्राईम मिनिस्टर होते ज्यावेळी त्यांनी शपथ घेतला, ऑलमोस्ट त्याच्यानंतर मे बी त्यांनी असं अनाऊन्समेंट केली होती किंवा ते जे 30 जूनच्या आसपास परत एक बजेट होतं. ओके, जुलैच्या आसपास एक बजेट होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी अनाऊन्स केलं होतं की त्यांना काय करायचं आहे, सोलर म्हणजे पोल्युशन, म्हणजे जिला पण पोल्युशन होतं आहे, कार्बन कन्फ्यूज होते, पोल्युशन ज्यांना पण जास्त होते त्याला अवॉइड करणार आहेत ते लोक. तर सोलरवरती त्यांचा जास्त फोकस आहे. तर त्यानंतर तुम्ही बघायला गेला तर सौर उदय योजना असं काहीतरी एक योजना आली होती, ज्यामध्ये सोलर पॅनल जे पण लावतील त्यांना काहीतरी सबसिडी किंवा बऱ्यापैकी गव्हर्नमेंट त्याला फॅसिलिटी द्यायला लागलं आहे. ओके, तर तशा प्रकारचं काहीतरी गोष्ट झाली तर कुणाला फायदा होणार, ऑब्वियसली जे पण सोलरमध्ये काम करणाऱ्या कंपनी आहेत, जे पण ग्रीन सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपनी आहेत, त्यांना त्याचा काय होणार आहे, 100% बेनिफिट होणार आहे. बिकॉज जेवढं गव्हर्नमेंट त्याच्यावरती टॅक्स कमी केला किंवा त्याच्यावरती सबसिडी दिली, जेणेकरून सोलर जास्तीत जास्त लोक खरेदी करतील आणि त्याचा फायदा सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांना किंवा सोलर पॅनलसोबत त्याच्यात पण ज्या पण गोष्टी लागतात त्या इन्स्ट्रुमेंटसाठी त्यांना त्याच्यामध्ये फायदा होणार डेफिनेटली. देन हे असं एक सेक्टर आहे ज्यांचं की गव्हर्नमेंटचं गोल आहे की ऑलमोस्ट 2070-75च्या आसपास त्यांना काय करायचं आहे, तर झिरो पोल्युशन, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण जे पण काय असेल ते सोलरवरती त्यांना किंवा जे पण काय असेल ते ग्रीन एनर्जीवरती कन्वर्ट व्हायचं आहे. तर ऑब्व्हियसली आपल्या रडारमध्ये कुठला सेक्टर पहिल्यांदा असला पाहिजे, पहिल्यांदा इन द सेन्स तुम्ही कसं पण ठेवा, तर ग्रीन एनर्जीवरती किंवा सोलर, म्हणजे त्याच्यामध्ये सोलर आले असतील किंवा ज्यानं पोल्युशन कमी होतं आहे.
ओके. तर त्याच्यावरती आपला ऑब्वियसली फोकस असला पाहिजे, ना की फक्त एक तारखेपुरता. बट येणाऱ्या टाईममध्ये पण तुम्ही त्याला ऑब्झर्व करू शकता, चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. जर का तशा प्रकारे जर का त्या सिच्युएशन राहिल्यात तर म्हणजे काय, गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे की बाबा एवढ्या वर्षापर्यंत ओके 2075च्या आसपास त्यांना झिरो पोल्युशन करायचं आहे. तर त्यांना त्या प्रकारचे स्टेप्स, त्या प्रकारच्या गोष्टी घ्यायला पाहिजेत आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये एक ग्रोथ येऊ शकते, ही एक प्रोबॅबिलिटी आहे. ओके. जसं की 1996 आणि 2000च्या आसपास IT बबल एक आला होता, ज्यांनी पण IT मध्ये ज्यावेळी इन्व्हेस्ट केले होते त्याच्या एक रॅली आली, त्यानंतर डेफिनेटली क्रॅश झाला. बट त्यानंतर त्या टायमिंगमध्ये ज्यांनी क्रॅशमध्ये किंवा त्या रॅलीमध्ये ज्यांनी पण इन्व्हेस्ट केले असेल, आत्ता त्यांना एक चांगले रिटर्न बघायला भेटतात. म्हणजे काय की जी फ्युचरमध्ये गोष्ट होणार आहे ती आत्ता जर का तुम्ही बघायला गेला, अजून व्हायच्या त्याच्या आधी जर का तुम्ही बघायला गेला, तर त्याच्यामध्ये ॲज पर इन्व्हेस्टमेंट किंवा ॲज पर इन्व्हेस्टमेंटच राहते, बट ॲज पर इन्व्हेस्टमेंट एक ग्रोथ राहू शकते. जर का त्याच्यामध्ये ग्रोथ असेल तर डेफिनेटली त्या ज्या कंपन्या असतील त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर पहिला फोकस तुम्ही ग्रीन एनर्जी ह्या सेक्टरवरती ठेवू शकता. त्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे की जसं की वॉर चालू झालं आहे, ओके, रशिया युक्रेन वॉर पहिला स्टार्ट झाला, त्यानंतरनं इस्रायल इराक, ओके, इस्रायल आणि कोणाचा झाला, हमासचा झाला, त्याच्यामध्ये कोणतरी एक पडलं, इराक का इराण कोणतं पडलं. ओके. म्हणजे ह्यांचे भांडणं व्हायला आहेत, बट ह्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा कुणाचा, ओके, तुम्ही कमेंट करा कुणाचा फायदा व्हायला त्याच्यामध्ये. आणि डेफिनेटली ज्यांना पण फायदा व्हायला लागला आहे तर त्याच्यामध्ये येत आहेत डिफेन्स सेक्टर. डिफेन्सवरती खूप प्रमाणामध्ये आपलं इंडियन गव्हर्नमेंट आणि लेटेस्टमध्ये आपले जे डिफेन्स मिनिस्ट्री होते त्यांनी पण स्टेटमेंट दिलं होतं की डिफेन्सवरती त्यांना जास्त प्रकारात काय करायचं आहे, पोटेन्शियल द्यायचं आहे किंवा त्याच्यामध्ये अजून ग्रोथ यायची आहे. तर डिफेन्सवरती जास्त फोकस ठेवला पाहिजे किंवा डिफेन्सचे जे पण शेअर्स असतील, स्टॉक असतील जे लिस्टेड आहेत त्याच्यावरती पण तुमचा फोकस असला पाहिजे. बिफोर रॅली, बिफोर बजेट किंवा आफ्टर बजेट पण तुम्ही बघू शकता. ओके. बाय किंवा सेल अजिबात नाही आहे, असं करू नका की आज बघितला उद्या चल बाय केला, असं करू नका. स्टडी करा, स्टडी करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर तिसरं आहे की जे की भारतामध्ये सगळ्यात जास्त देवाणघेवाण किंवा दळणवळण ज्याच्यावरती होत असते ते म्हणजे कोण येते, तर त्याच्यामध्ये येतो इन्फ्रा, त्यानंतर येतो त्याच्यामध्ये रेल्वे. तर हे 2 सेक्टर आहेत, रेल्वे आणि इन्फ्रा. ह्याच्यामध्ये ऑब्वियसली आपल्याला काय बघायला भेटतात, ग्रोथ बघायला भेटतात. तर मागच्या वर्षी जास्त करून रेल्वेवरती बजेटवरती जास्त अनाऊन्समेंट नव्हती झाली, त्यामुळे थोडेसे ते हल्ले. बट त्याच्या आधीच जर का तुम्ही 2 वर्ष ट्रॅक केला तर काही शेअर्स होते एकदम कमी रेटला होते आणि त्याच्यामध्ये इन्फिनिटी रिटर्न्स जनरेट झालेत. ओके. तर रेल्वे सेक्टर असेल, इन्फ्रा असेल, डिफेन्स असेल किंवा ग्रीन एनर्जी, हे 4 ते 5 सेक्टर आहे त्याच्यावर तुमचा प्री बजेट फोकस असू दे, जेणेकरून आत्ता त्याच्यामध्ये एक रॅली आपल्याला बारीकमध्ये असं वरती रॅली याला बघायला भेटत आहे. आणि ही रॅली कंटिन्यू होणार आहे का, रॅलीमध्ये परत पुल बॅक येणार, हे सगळं कसं असतं. इव्हेंटच्या आधी जर का तुम्ही त्याच्यावरती फोकस दिला ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल. फॉर एक्झाम्पल आत्ता सपोज ते शेअर असं अपसाईडला जायला चालू झाले असतील, एका शेंड्यावरती टॉपला जातील आणि त्यानंतर ना आपले फायनान्शियल मिनिस्ट्री काहीतरी अनाऊन्समेंट करतील की आता मी ह्याच्या सेक्टरवरती एवढे अमाऊंट देणार आहे, डिफेन्सवरती एवढे पैसे लावणार आहे, इन्फ्रावरती एवढे लावणार आहे किंवा रेल्वेवरती एवढे लावणार आहे. तर ऑब्वियसली ती न्यूज प्रायझिंग होते, प्रायझिंग झाली त्यानंतरनं ते सगळे जे पण शेअर्स असतील टेम्पररी बेसिसवरती किंवा शॉर्ट टर्ममध्ये एक पुलबॅक त्याच्यामध्ये डेफिनेटली बघायला भेटू शकतो. तर 1 तारखेनंतरनं त्याच्यावरती थोडंसं काम करण्यापेक्षा 1 तारखेच्या आधी त्याच्यामध्ये एक चांगली प्रकारे मोमेंटम आपण कॅप्चर करू शकतो. बिलकुल पण बाय किंवा सेलसाठी नाही आहे. तुम्ही स्टडी करा कुठले ते शेअर्स असतील. फोकस आपण सोप्या भाषेत काय करायचं, गुगल करू शकता तुम्ही. गुगलवरती आला, ओके, तर जस्ट की याच्यामध्ये जर का तुम्ही गेला डिफेन्सवरती तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की डिफेन्समध्ये कोणकोणते कंपनीज आहेत. ओके. जस्ट गुगल करायचं, याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यानंतर रेल्वेमध्ये कोण काम करतात, तर एवढ्या सगळ्या रेल्वेमध्ये काम करतात. त्यानंतर ग्रीन एनर्जीमध्ये एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत. तर ह्याच्यामध्ये ज्याचं फंडामेंटल चांगला असेल, जे अंडर व्हॅल्यूड असतील किंवा टेक्निकली जे पण तुम्हाला गोष्टी माहिती असतील, इफ माहिती असतील तर चांगली गोष्ट आहे, माहिती नसेल, शिकणार असाल तर डेफिनेटली तुम्ही व्हॉट्सअप करू शकता या नंबरवरती. याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्सचा कोर्स आहे जो की स्विंग ट्रेडिंग राहतं. जर का तुम्हाला फ्युचर फर्दर ॲडव्हान्स पाहिजे असेल, इंट्राडे असेल किंवा फ्युचर ऑप्शन असेल, कमोडिटी असेल, त्यासाठी वेगळा कोर्स आहे. आणि किंवा फ्री पाहिजे तर फ्रीवाला पण कोर्स अवेलेबल आहे. तर कोणता पण कोर्स तुम्ही पहिला लर्न करा, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा, देन तुम्ही त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये सेकंड कदम तुमचं ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.